नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे हिरवी मिरची आणि दह्याची चटणी। एक वाटी मी दही घेतलं आणि ह्या बाउलमध्ये मी हे दही काढून घेते। अशा पद्धतीने हे या बाउलमध्ये दही काढून घेतलेलं आहे आणि हे दही आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे, त्याच्या गुठळ्या काढून घ्यायचे, सगळे एकजीव करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने आपण ह्या रवीच्या सहाय्याने हे सगळं मिक्स करून घेत आहोत। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। जे गुठळ्या आहेत त्या पूर्ण म्हणजे एकजीव ताकासारखं लिक्विड करून घ्यायचं। आपण त्याच्यामध्ये पाणी नाही टाकत। आता मी हे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी हे आपण जे हिरव्या मिरच्या आणि लसूण कट करून ठेवला होता तो आता ह्याला थोडं भाजून घ्यायचं, कारण जे काय लसूण आणि मिरचीचा जे काय स्ट्रॉंगनेस पण असतो तो निघून जातो, त्यामुळे आपण हे थोडंसं भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं। बघा लसणाचा पण कलर चेंज झालेला आहे, मिरचीचा पण कलर चेंज झालेला आहे। आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे। बघा अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता कढई ठेवली, कढईमध्ये मी हे मेथीचे दाणे आणि उडदाचे डाळीचे थोडं अर्धा चमचा उडदाची डाळ आणि मेथीचे 10 ते 15 ते 20 असे दाणे घेतलेले आहेत। हे मी थोडं शॅलो फ्राय करून घेते, कारण त्याच्यावरचं जे काही मॉइश्चर वगैरे आहे ते निघून जाईल, काढून घ्यायचं। अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं। जास्त पण भाजायचं नाही, जेणेकरून आपल्याला त्याचा कडवटपणा लागेल। थोडं थोडं भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे। बघा असं भाजून घ्यायचं व्यवस्थितरित्या। हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ते मिरच्या पण थंड झालेल्या आहेत। आता ह्या मिरच्या पण आपण ह्या छोट्याशा बत्त्यामध्ये आपण हे त्याची पेस्ट करून घेऊ, त्या मिरची आणि लसणाची। आता ह्याच्यामध्ये मी लसणामध्ये जिरे पण टाकलेले आहेत, पण हे तो स्किप झालेला आहे, त्यामुळं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये जिरे। अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट आता मी ह्या दह्यामध्ये, आपण जे घुसळून ठेवलेलं दही होतं ना, त्या दह्यामध्ये टाकून घेतली। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशी चटणी केली ना आपण भाजी सुद्धा खाणार नाही, आपण फक्त चटणीच खाऊ, अशी ही चटणी आहे। इतकी छान लागते, इतकी खमंग लागते, इतकी चव येते जेवणामध्ये ह्या चटणीमुळे। आपल्याला वारंवार ती चटणी करून खावी वाटते, अशी ही चटणी आहे। बघा तुम्ही एकदा करून पहा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा। मी ही फोडणी करून घेतली, फोडणीमध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले आणि मी ते जे मेथीचे दाणे आणि उडदाची डाळ जी फ्राय करून घेतली होती ते पण ह्या तेलामध्ये टाकून घेतली आणि ही फोडणीमध्ये मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। ह्या ठिकाणी मीठ पण टाकायचं माझं स्किप झालेलं आहे, तुम्ही थोडंसं मीठ पण टाकून घ्या तुमच्या चवीनुसार। अशा पद्धतीने मी हे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दह्यामध्ये आणि आता ह्याच्यावर मी कोथिंबीर वगैरे पेरून घेते। अशी ही चटणी खमंग, चविष्ट, चटकदार ही चटणी इतकी छान लागते, फारच छान लागते। ज्यावेळेस आपण मेथीचे दाणे आणि उडदाची डाळ टाकतो, उडदाची डाळ आपल्या दाताखाली आली तर आपल्याला असं सप्पक आंबट अशी चव येते। ह्याच्यामध्ये थोडी साखर पण टाकू शकता तुम्ही। अशा पद्धतीने हे खमंग लागते आणि नंतर मेथीचे दाणे जर आपल्या दाताखाली आले तर असं थोडा कडवटपणा लागतो, म्हणजे आंबट कडवट अशा पद्धतीने वेगळं वेगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टेस्ट जाणवते आणि आपल्याला हे इतकी छान लागते चटणी। तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला पण सांगा। अशा पद्धतीने हे आपली रेसिपी झालेली आहे। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट तुम्ही करतच नाही, कॉमेंट करत चला, म्हणजे जेणेकरून मला ह्याची रेसिपी कशी झाली ती मला लक्षात येते। थँक्स फॉर वॉचिंग, सबस्क्राईब पण करा। थँक्यू।